आज रामनवमी ठाण्यात सर्वोच्च उत्साहात साजरी करण्यात आली। राम जन्मोत्सवानिमित्त ठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव येथील राम मंदिरात राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रामचरित्रावर आधारित भक्तिगीते सादर करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी असंख्य भावी या राम जन्मोत्सवाला मंदिरात सहभागी झाले होते। राम जन्मोत्सवानंतर भाविकांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले। रामनवमी निमित्त सिद्धेश्वर तलाव परिसरातील संपूर्ण परिसर हा राममय झाला होता। राजा दशरथाच्या राजा दशरथ भगवंताने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कोलशेत रोड येथील प्रलंबित कामासंदर्भात समाजसेवक घाडगे यांचे आरोप तर स्थानिक नगरसेवक यांचे स्पष्टीकरण। ठाण्यातील कोलशेत ढोकाळी रोड हा गेल्या 5 वर्षापासून कामे अर्धवट झाली असल्याने समाजसेवक दत्ता घाडगे यांनी आरोप केले आहेत। रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यामार्फत कार्यादेश क्रमांक ठाणे महानगरपालिका NA-410 दिनांक 8 मार्च 2019 अन्वये चालू करण्यात आलेले असून उपलब्ध जागेमध्ये आतापर्यंत 80% काम पूर्ण झालेले आहे। परंतु सदर रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या आपल्या विभागाच्या HT-LT पोल्स आणि त्यावरील विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर्स, RMU
फीडर पिलर्स यामुळे सदरचे काम व गटार डक्टची कनेक्टिव्हिटी पूर्ण करता येत नाही. तसेच पोल्स आणि त्यावरील विद्युत वाहिन्या रस्त्याच्या मधोमध धोकादायक स्थितीमध्ये राहिलेल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून भविष्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील 5 वर्षापासून काम 100% पूर्ण करता न आल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी हे वारंवार पाठपुरावा करत आहेत. वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे घाडगे यांनी म्हटले आहे. तसेच या विभागाचे स्थानिक माजी नगरसेवक संजय देवराम भोईर यांनी या सर्व कामांचा पाठपुरावा आपण गेली 10 वर्षापासून करत असून रस्त्यात असलेली घरे, ट्रान्सफॉर्मर व इतर गोष्टीही आहेत. त्याचा महापालिकेकडून योग्य ती कारवाई अजून करण्यात आली नाही. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र देण्यात आले आहे. तसेच निधींचीही मागणी करण्यात आली असल्याचे संजय भोईर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. वर्षापासून अजूनही चालूच आहे की मार्च 2019ला या कामाची सुरुवात झाली होती आणि या कामाची मुदत फक्त 18 महिने होती. मात्र आज 5 वर्ष होऊन गेली, अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आहे. इथं ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या त्रासातून दररोज लोकांना जावं लागतं. आपण जर बघितलं की ही जी श्रीराम रोलिंग मिल आहे, या कंपनीच्या मालकांनी स्वतः रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिली, गटारचं काम केलंय. मात्र 1 महिन्यापासून हे बंद पडलेलं आहे. याच्या पाठीमागे स्थानिक नेत्यांचं कुठलं राजकारण याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. मात्र मी ठाण्याचा नागरिक म्हणून ठाण्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा जर 2 किलोमीटरला जर 5 वर्ष 2 किलोमीटरचा रस्ता रुंदीकरणाला जर 5 वर्ष लागू शकतील तर यांच्याकडून महाराष्ट्राचा विकास कसा घडेल याच्याबद्दल माझ्या मनात खरंच साशंकता आहे. त्याच्यामुळं या रस्ता रुंदीकरणामध्ये MSEB असेल, ठाणे महानगरपालिका असेल आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे आहेत शासकीय अधिकारी यांनी सगळं लक्ष द्यावं आणि दररोज ज्या लोकांना इथल्या स्थानिकांना जे ट्रॅफिकच्या त्रासातून जावं लागतं त्याच्यातून सुटका कशी मिळेल याच्याकडं ध्यान द्यावं असं मी विनंती करतो. हे रस्ता रुंदीकरणाचा MSEBमध्ये महत्त्वाचा विषय होता. मात्र निधीबाबत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा नाही आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, MSEBचे अधिकारी असतील, त्यांना इथल्या स्थानिक लोकांचं काही पडलेलं नाही आहे. मात्र दररोज लोकांना 1-1 तास या नाक्यावरती ट्रॅफिक होते आणि त्याचा त्रास लोकांना होतो. त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना परत एकदा विनंती आहे, ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे, आपण या विषयात त्वरित लक्ष घालावे आणि हा रस्ता रुंदीकरणाचा विषय त्वरित सोडवावा. अन्यथा पाऊस चालू झाल्यावरती या विभागामध्ये लाईट अनेक वेळा लाईटच्या आंदोलनात लाईट नसली जाण्या गेल्यामुळे हाल होतील. आणि लाईटचे केबल्स आणि ह्या भरपूर ठिकाणी रस्त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचं त्याचं काम केलं गेलं नाही आहे. इव्हन रस्त्याचं काम अपूर्णच आहे. इव्हन जे लोढा आम्हाला तिथं नाला आहे त्याचंही काम अजून चालू आहे. जर ठाणे महानगरपालिकेने आणि मुख्यमंत्र्यांनी जर याच्यात त्वरित लक्ष घातलं हे काम अपूर्ण राहील आणि याचा त्रास म्हणजे इथून पूर्ण नागरिकांना होणार आहे. म्हणून गेल्या 2 वर्षापासून मी याचा पाठपुरावा करत आहे. आताही मी परत एकदा कळकळीची विनंती करतोय की या विषयामध्ये खरंच अधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावं आणि हा रस्ता रुंदीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं जेणेकरून होणारा ट्रॅफिकच्या आणि इतर समस्यांमधून लोकांची मुक्तता होईल. त्याच्यामुळं ही माझी हात जोडून विनंती आहे. कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीराम गर्जना या गाण्याचे लॉन्चिंग महेश कदम यांच्या सहकार्याने गाणे तयार करण्यात आले असून संगीतकार व गीतकार प्रकाश बोर्डे आहेत. रामनवमी आणि या रामनवमीचं औचित्य साधून आपण जे कारसेवक आहेत ते कारसेवक संजय केळकरांनी काम केले आणि मी अभिनंदन करेन आपले गीतकार श्रीयुत प्रकाश बोर्डे यांचं. मी अभिनंदन करेन स्वामी भक्त माझे सहकारी महेश कदम यांचं की प्रभू श्रीराम गर्जना या गीताचं औचित्य साधून त्यांनी आज रामनवमीला माझ्यासारख्या कारसेवकाच्या हस्ते या गीतांचं लोकार्पण केलं आहे. खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जी रामराज्याची कल्पना त्यांनी पुढे आणली आणि तीच कल्पना पुढे नेण्याकरता आदरणीय नरेंद्र मोदीजींनी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये 500 वर्षाच्या युद्धकाळानंतर त्या ठिकाणी जी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना झाली
ती खऱ्या अर्थाने रामराज्याची स्थापना आहे. रामराज्याची जी सुरुवात केली होती ती संबंध देशभर नेण्याच्या दृष्टीने ती एक फार महत्त्वपूर्ण घटना आहे अशी मी समजतो. रामराज्य म्हणजेच सेवा आहे, गरिबाची सेवा आहे, गरीब कल्याण योजना आहे, सुशासन आहे आणि विकास आहे, जनतेचा विकास आहे. सर्वसामान्यांना सर्वांना समान न्याय समान हक्क देऊन त्यांचा विकास आहे. आणि त्याच्यामुळे आज मला आनंद वाटतोय की या गीताची या ठिकाणी लोकार्पण होते श्रीरामनवमीच्या माध्यमातून. या दिवशी शुभ दिवशी ज्या दिवशी त्या ठिकाणी अयोध्यामध्ये सगळीकडे दिवे झळकत होते अशा शुभ दिवशी होते. मी यांचं अभिनंदन करेन आणि सारं वातावरण जे आहे ते आपण रामभक्तमय करूया. प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊन आपण सारेजण पुढे वाटचाल करू. काय वाटते श्रीराम खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला आज भाग्योदय भाग्याचा क्षण अशासाठी की अयोध्येमध्ये कारसेवक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलेलं आहे ते आमचे आदरणीय संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते आज या प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीताचं लोकार्पण होतं. आणि सगळ्यांच्याच आयुष्यातला आजचा खरा आणि महत्त्वाचा भाग्याचा क्षण अशासाठी आहे की 22 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण झालं आणि त्याचंच औचित्य साधून आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामाच्या गाण्याचं लोकार्पण करतोय. आणि पुनश्च तुम्हा सगळ्यांना एकदा जय श्रीराम. पूर्ण ठाणेकरांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. 500 वर्षांतर ह्या 22 जानेवारीला खऱ्या अर्थाने रामराज्य सुरू झालं. आणि ह्या 22 जानेवारीच्याच कार्यक्रमाच्या दिवशी माझे मित्र प्रकाश बोर्डे यांनी एक संकल्पना मला मांडली की आता मलाही प्रभू रामांच्यावरती गाणं तयार करायचं आहे. लोक कामाला 2.5 महिन्याची ही मेहनत आणि या मेहनतीचं कुठेतरी काल रात्री पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती ही मेहनत फलयाला आली. आज तुम्हाला एकच सांगतोय की साहेब प्रकाश बोर्डे 2.5 महिने अयोध्या मध्य प्रदेश इकडे जे मराठी कुटुंब आहेत यांची गाठी भेटी घेत होता. 2.5 महिन्यात ही प्रचंड मेहनत करून हे गाणं उभं केलेलं आहे. आणि त्यांची इच्छा होती की ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रभू श्रीरामांची सेवा केली अशा व्यक्तींच्या शुभ हस्ते मी ह्या कार्यक्रमाचं लॉन्चिंग करणार आहे. मी झटकन क्षणाचा विचार झाला की ज्या व्यक्तींनी कार सेवा केली ते आदरणीय जनसेवक आमदार लोकप्रिय ठाण्याचे कार्यसम्राट आमदार यांच्या शुभ हस्ते होणार. कुठलाही गावगाव होणार नाही कारण का त्या व्यक्तीला शिस्तप्रिय कार्यक्रमाची जास्त आवड आहे. आणि मी माफी मागतोय केळकर साहेबांची, त्यांना कोणतीही कल्पना न देता आजचा दिवस मी निवडला आणि त्यांनी क्षणाचा विचार न करता लगेच कुठचाही कार्यक्रम थांबवून हा कार्यक्रम पहिला या कार्यक्रम प्राधान्य दिलं. मला आनंद आहे की अशा व्यक्तीच्या सहकार्याने अशा व्यक्ती मार्गदर्शनाने हे सगळ्या गोष्टी घडतायत. ठाण्यामध्येही रामराज्य तर उभं राहिलंय, उभं होणार आणि उभं भविष्यातही येणार. मी पुन्हा एकदा सांगतो की ठाण्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे दुर्दैवी घटना. 18 महिन्याच्या बाळाची हत्या. ठाणे येथील MM विले भागातील निवासी जाहिद शेख आणि त्यांची पत्नी नुरानी शेख यांच्याकडे 5 मुले होती. या दाम्पत्याने आपल्या 5 पैकी आणखीन 2 मुलांना पाळण्यास नकार दिला होता, ज्यामुळे त्यांनी आपल्या सबसे छोट्या मुलीच्या, जी केवळ 18 महिन्याची होती, तिच्या डोक्यावर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जाहिद शेख हे मूळचे झारखंडचे रहिवासी असून त्यांनी चेंबूरमधील एका मदरसेत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ते मुंब्र्यात धार्मिक स्थळांवर मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. या दुर्दैवी घटनेत मुलीच्या हत्येला भूतप्रेताचा साया असल्याचे दावा करून माता पित्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी जाहिद शेख आणि नुरानी शेख यांच्या 4 मुलांना बाल सुधारगृहात पाठवले आहे, तर दोघांनाही 18 एप्रिलपर्यंत पोलीस हिरासतीत ठेवले आहे. उत्तम उतेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या माहितीनुसार या घटनेमुळे समाजातील विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील तपासासाठी पोलीस संबंधित सर्व पैलूंचा विचार करत आहेत. वर्षांच्या मुलीचं हत्या झालेली आहे, नेमकी कशामुळे झालेली? मुंब्रा पोलीस स्टेशनला
वरिष्ठांकडून एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा, की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम जोडपं राहतं आहे आणि त्यांनी जादूटोणा आणि भूतबाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या 1.5 वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे. तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला, परंतु अर्जदार निनावी होता. परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असता त्याचं असं आढळून आलं की त्या ठिकाणी एक कपल राहत होतं आणि त्यांना 5 मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटची 2 मुलांवर त्यांनी अशा प्रकारचं हे केलं. आणि जी बातमी होती, माहिती होती की 1.5 वर्षाची मुलगी, तिचं नाव होतं लबिबा, तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे. आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळी हकीकत सांगून एक मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या मुलीला त्यांनी दफन केलं होतं. तर नेमकं कशा पद्धतीने हे तुम्ही उघडकीस आणलं, कशा पद्धतीने पुढे सगळा तपास सुरू केला? या तक्रारीची चौकशी केल्यानंतर ज्यावेळी आम्हाला हे खुनाचा प्रकार समजून आला त्यावेळी पहिल्यांदा गुन्हा रजिस्टर केला. त्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन तो मृतदेह उकरून काढला आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवला. दरम्यान त्या जे राहत होते त्या घरामध्ये चौकशी केली आणि पुरावे वगैरे गोळा केले आणि त्यातून आणि CCTVच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. या 2 जे पालक आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे? हे 2 पालक तसं म्हणायला गेलं तर अशिक्षित आहेत. तो जो बाप आहे मुलांचा शाहिद, तो 2री शिकला आणि बाकी त्याने 8 वर्ष मदरशामध्ये शिक्षण घेतलं आहे. आणि नुराणी जी त्या मुलीची आई आहे तिनेही मदरशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्याने धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे, बाकी इतर शिक्षण कुठलं घेतलेलं नाही. तशा प्रकारे म्हटलं तर आपण त्यांना अशिक्षित म्हणता येईल अशी त्यांची बॅकग्राऊंड आहे. नेमकं मुली नको हव्या होत्या याचं काही वेगळं कारण आहे का? म्हणजे झारखंडमधले हे मूळचे आहेत तर त्या अनुषंगाने काही मुलगी नको वगैरे असं काही वेगळं कारण आहे का? पर्टिक्युलरली मुलगी नको असं नाही. त्यांना शेवटची 2 मुलं नको होती, कारण पहिली 2 मुलं आहेत आणि शेवटच्या 3 मुली आहेत. 3री जी मधली मुलगी आहे तिला त्यांनी कुठंच काही केलेलं नाही आहे. त्यावरून मुलगी नको हा प्रकार नाही आहे, परंतु शेवटची 2 मुलं सांभाळता येणं आपल्याला अवघड आहे. ती लहान आहेत आणि त्यांना संपूर्ण सोपं जाईल अशा प्रकारातून त्यांनी तो प्रकार केलेला आहे. लबिबाची जी बहीण आहे तिला देखील अशाच पद्धतीने मारहाण केली, ती नेमकी काय? लबिबाची बहीण आहे हबीबा, जिचं वय साधारण 3.5-4 वर्षाचं आहे. तिला त्यांनी 1 वर्षभरापूर्वी झारखंडला असताना तिच्या जीभ त्यांनी कापली होती आणि बाकी चेहऱ्यावर वगैरे जखमा केलेल्या होत्या. त्या जखमांच्या उपचाराकरता त्यांनी झारखंडवरून येऊन KMमध्ये त्यांनी ते दाखल केली होती. परंतु प्रचलित पद्धतीनुसार तिथल्या पोलिसांनी त्याची मेडिकल लिगल केस केली आणि मग त्या पोलीस स्टेशन भोईवाडा यांनी ती केस रजिस्टर केली आणि जिथं घटना घडली झारखंडला त्या जिल्ह्यामध्ये ती केस त्या ठिकाणी पाठवून दिलेली आहे. पुढे किती दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे काय? त्यांना आरोपींना आजपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती आणि पुढची कोठडी आम्ही वाढवून घेतलेली आहे. 18 एप्रिलपर्यंत कोठडी आहे.